जर का बेळगाव पोलीस याच्यामध्ये तपास करत असतील तर मी तिथे रॉबरीचा गुन्हा दाखल करू शकतो. मी करायला तयार आहे. कारण इथं अपहरणाच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी एसआयटी स्थापित करून त्याच्यावर तपास ते त्यांचे चांगल्या योग्य पद्धतीने करत आहेत. परंतु कर्नाटकाच्या पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत आम्हाला पुढील दिशा तपासाचे ठरवता येत नाही. तर त्यामुळे तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतात का? करता का तुम्ही? हो, जर का ते तपास करत असतील कर्नाटक पोलीस तर मी तिकडे गुन्हा दाखल करायला तयार आहे. तुम्ही कर्नाटक किंवा गोवा पोलिसांना जे उत्पत्तीचं स्थान गोवामधून कंटेनर निघाले चोरले घाटामध्ये हे कंटेनर लुटले गेले असं जे संबोधले जात आहे या संदर्भात आपण कर्नाटक आणि गोवा पोलिसांना काय आवाहन करा? तर याच्यामध्ये मी त्यांना एवढंच आवाहन करेल का हे जे 400 करोड लुटले होते हे गोव्यामार्गे चोरला घाटातून कर्नाटकमधून चोरला घाटातून बालाजी ट्रस्टला जात असताना हे तिथे लुटले गेले आणि मला जयेश कदमनी सांगितल्याप्रमाणे हे कर्नाटक हद्दीतच लुटले गेले. तर कर्नाटक पोलिसांनी पण या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करावा व हा सर्व प्रकार उघडकीस आणावा. हे कर्नाटक पोलिसांनी जर का हे प्रकरण हातात घेतलं तर या 400 कोटीचा छडा ते लावू शकता असं मला वाटतं. मला एक विचारायचं आहे. ह्या प्रकरणामध्ये तुमचा कुठलाही संबंध नाही आहे. तो किशोर सावळा जो फरार आहे तुमचा संबंध आहे. मग तुम्हाला कसं काय गोवण्यात आलेलं आहे? तर आता याच गोष्टी मला माहीत पडल्या पाहिजे अशी माझी पोलिसांकडे मागणी आहे. अद्यापही काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत एकदम सांगायचं की एवढे दिवस झाले याच्यानंतर एवढे दिवसानंतर गुन्हा दाखल झाला FIR दाखल होते याच्या मागचं कारण काय आहे? तर मी 17 डिसेंबरला जो अर्ज दिला त्याच्यावर 19 डिसेंबरला जयेश कदमची स्टेटमेंट झाली. जयेश कदमवर त्यावेळी कोणताही दबाव नव्हता. त्यांनी स्वतः मनमर्जीने ती स्टेटमेंट त्याची दिलेली आहे. त्यांनी सर्व काही स्पष्ट सांगितलं आहे की हा सर्व प्रकार घडला. त्या व्हॉट्सअप कॉलच्या 27 मिनिटांमध्येच त्यांनी सर्व प्रकार काही मला फोनवर सांगितला आणि मला 22 तारखेला त्यांनी घोटीला भेटायला बोलवलं.